मी चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। यानंतर श्री राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील। मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सचक विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षितपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद। Congratulations, all the best. Yes. यानंतर श्री हसन सकीना मियालाल मुश्रीफ। मी हसन सकीना बी मियालाल मुश्रीफ अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीचे विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी हसन सकीना बी मियालाल मुश्रीफ अल्लाह साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल की मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। तो यहाँ पर हसन मुश्रीफ यहाँ पर शपथ लेते हुए नजर आ रहे हैं। हसन मुश्रीफ इस समय शपथ लेते हुए नजर आए। सबसे पहले बावनकुले से शुरुआत हुई। कागल सीट पर 1999 से लगातार 6 बार वो जीते हैं और उन्हें मंत्रिमंडल में जगह दी गई है। एनसीपी के विधायक हैं हसन मुश्रीफ, जिन्हें मंत्रिमंडल में जगह दी गई है और शपथ लेते हुए आप उन्हें देख रहे हैं।
एक लंबा राजनीतिक करियर 1999 से लेकर के अब तक जीत दर्ज करते रहे। कागल सीट पर लगातार 6 बार उन्होंने जीत दर्ज की है और फडणवीस के मंत्रिमंडल में हसन मुश्रीफ को जगह दी गई। कैबिनेट का विस्तार महाराष्ट्र में हो रहा है। ये पहली बार है जब कैबिनेट का विस्तार हो रहा है महाराष्ट्र चुनाव के रिजल्ट आने के बाद। और अब यहां पर मंत्रिमंडल विस्तार होता हुआ नागपुर से आप तस्वीरें देख रहे हैं। श्री चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटिल, मी शपथ लेते हुए मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नहीं। जय हिंद, जय महाराष्ट्र। चंद्रकांत पाटिल को आप शपथ लेते हुए देख रहे थे। चंद्रकांत पाटिल को मंत्रिमंडल में जगह मिली है। उच्च तकनीकी शिक्षा विभाग पिछली बार उनके पास था। कोथरूड से चंद्रकांत पाटिल विधायक है और मंत्रिमंडल में उन्हें जगह दी गई है। चंद्रकांत पाटिल को शपथ लेते हुए आप तस्वीर में देख रहे हैं। महाराष्ट्र बीजेपी के अध्यक्ष 19 से 22 तक चंद्रकांत पाटिल रहे हैं और पिछली सरकार में उच्च तकनीकी शिक्षा मंत्री उनके पास रहा। उच्च तकनीकी शिक्षा उनका क्षेत्र रहा जहां उन्होंने काम किया और एक बार फिर से चंद्रकांत पाटिल को जीत दर्ज हुई है। 19 से 22 तक महाराष्ट्र बीजेपी के अध्यक्ष भी चंद्रकांत पाटिल रहे हुए हैं और मंत्रिमंडल में चंद्रकांत पाटिल को एक बार फिर से जगह दी गई है। तो सीएम फडणवीस की ये नई टीम है जो महाराष्ट्र में तैयार हो रही है। एक एक कर तमाम विधायक शपथ लेते हुए 39 संख्या है जो आज मंत्री बनाए जा रहे हैं और चंद्रकांत पाटिल एक बार फिर से मंत्रिमंडल में शामिल किए गए हैं। मंत्रिमंडल का विस्तार हो रहा है। जीत के साथ ही मंत्रिमंडल श्री का गिरीश शपथ ग्रहण समारोह। गीता दत्तात्रेय महाजन, मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी गिरीश गीता दत्तात्रय महाजन ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद।
श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील. तो गिरीश दत्तात्रेय महाजन को एक बार फिर से कैबिनेट में जगह मिली है. 4 बार मंत्री बनाए जा चुके हैं. जामनेर से विधायक हैं गिरीश दत्तात्रेय और एक बार फिर से कैबिनेट में. मी गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक सद्बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. रघुनाथ पाटिल जलगांव ग्रामीण विधानसभा से जीत कर आए और शिवसेना का एक और चेहरा जो कि यहां पर कैबिनेट में शामिल होते हुए डेप्यूटी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे भी आपको इन तस्वीरों में नजर आएंगे. जलगांव ग्रामीण सीट पर शिवसेना ने वापसी की थी रघुनाथ पाटिल के जरिए और 59,232 वोटों से यहां पर जीत मिली थी पाटिल को और अब उन्हें यहां पर कैबिनेट में शामिल किया गया. इसी के साथ जलगांव क्षेत्र को साधने की कोशिश जो कि इस पूरी कैबिनेट में की गई. रघुनाथ पाटिल के जरिए जलगांव ग्रामीण से आते हैं और यहां पर उनको कैबिनेट में शामिल किया गया. उत्तर महाराष्ट्र के रहने वाले हैं और अब वो भी इस मंत्रिमंडल का हिस्सा. आज शपथ ग्रहण समारोह और इसमें शिवसेना एकनाथ शिंदे के गुलाब रघुनाथ पाटिल जिन्होंने यहाँ पर पद और गोपनीयता की शपथ ग्रहण की. सीएम फडणवीस की नई टीम का शपथ ग्रहण हो रहा है और इसमें तमाम समीकरणों को साधने की कोशिश एक तरीके से यहाँ पर की गई है और खास तौर पर जिस तरीके से यहाँ पर कार्य हुआ उसके बाद उनको मंत्रिमंडल में शामिल किया गया. मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी गणेश रामचंद्र नाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही.